पोलीस हा समाजाचा जागरूक पहारेकरी असतो, परंतु त्याला अनेकदा जीव धोक्यात घालून काम करावे लागते. बऱ्याचदा त्याला विविध समस्यांशी सामना करावा लागतो. समाजात शांतता राखण्याचे महत्त्वाचे काम पोलीस करत असतात. तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना सुद्धा एखादी घटना घडल्यास तातडीने घटनास्थळी पोहोचावे लागते. कधी कधी पत्रकारांच्या धाडसी कामाचे कौतुक होते, तर कधी दोषही ओढवून घ्यावे लागतात. त्यातूनच हल्ले होण्याचे प्रकारही वाढले आहेत. या सगळ्या फेऱ्यातून जाताना त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर उभा राहतो. ही काळजी घेऊन पेनचे समाजसेवक दत्ता कांबळे यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचा पेन पोलीस स्टेशन, वडखळ पोलीस स्टेशन, दादर सागरी पोलीस स्टेशन व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सर्व पोलीस तसेच पेन तालुक्यातील सर्व पत्रकारांचा प्रत्येकी 5 लाखांचा विमा उतरवून मोठे संरक्षण दिले. शेकडो पोलीस व पत्रकारांना मिळालेल्या संरक्षणाबद्दल आणि या स्तुत्य उपक्रमाबद्दल अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दत्ता कांबळे यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले. समाजसेवक दत्ता कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पेन येथील सार्वजनिक विद्यामंदिर सभागृहात आयोजित इन्शुरन्स पॉलिसीचे वाटप व सार्वजनिक शाळेला क्रीडा साहित्य भेट कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधीक्षक शिवाजी फडतरे, पोलीस निरीक्षक संदीप बागुल, समाजसेवक दत्ता कांबळे, साधना कांबळे, राजश्री कांबळे, प्राचार्य संतोष नाईक, उपप्राचार्य रणजित पाटील, पेन प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, सुनील पाटील, राज कडू, स्वप्नील पाटील, मंगेश पाटील, ओमकार डाके, इन्शुरन्स कंपनीचे शरद यादव आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले की समाजसेवक दत्ता कांबळे यांचे कौतुक केले. कांबळे यांचे सध्याचे वय 37 वर्ष असताना सुद्धा त्यांनी गेल्या 17 वर्षापासून समाजसेवेचा व्रत सुरू केलंय. कांबळे हे स्वतःच्या व परिवाराच्या वाढदिवसाला दरवर्षी समाजोपयोगी कामे करत असतात. समाजातील अनेक अडीअडचणी सोडवताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नसलेल्या पोलिसांचे व पत्रकारांचे इन्शुरन्स काढल्याने दत्ता कांबळे यांचे समाजकार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित सर्व पोलिसांना व पेन पत्रकारांना 5 लाख रुपयाच्या विमा पॉलिसीचे वाटप करण्यात आले, तर सार्वजनिक विद्यामंदिर पेन शाळेला क्रीडा साहित्य भेट देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन थवई गुरुजी यांनी तर आभार प्रदर्शन संदेश मोरे यांनी केले. तुम्ही माझ्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल जिच्या काबड कष्टामुळे मी आज उभा आहे ती माझी माऊली, माझी आई श्रीमती दत्ता कांबळे. मला वेगवेगळे मार्गदर्शन करणारे, मला भावासाठी प्रेम करणारे, सतत माझ्या वाढदिवसाला 3 वर्ष येणारे आम्हाला या जिल्ह्याचे 250 एसपी सामान्य अति झेंडे आहेत आणि या पेनला एकूण गुंडशाहीला नष्ट करण्यासाठी ज्यांनी मोलाचा वाटा उचलला असे पेनचे जीवनातील शिवाजी फडतरे आहेत आणि पेनमध्ये आत्ताच आले बागुल साहेब, संदीप बागुल साहेब, त्यांनी पण आता पेन घरावर लावला आहे. तरी मला कालच समजलं की एक पेनमध्ये एकाने कोणाला मारलं होतं. साहेबांना वॉर्निंग दिली, परत माझ्या समोर एकदा आला की तुला मी माझी खाकीवरतीचा काय रुबाब दाखवी. साहेब, अशी दहशत तुम्ही या गुंडशाहीला पेन तालुक्यात ठेवा की अशी गुंडशाही प्रवृत्ती पेन तालुक्यात नष्ट झाली पाहिजे. ह्याच्याबद्दल माझ्या मनात तीव्र शंका आहे. तुम्ही नष्ट करावं आणि मला माझ्या खांद्याला खांदा लिहून आणि मला नेहमी माझ्यासोबत सुख दुःखात आणि मला गेले 13 वर्ष माझ्या कुटुंबासोबत असणारी माझी पत्नी राजश्री कांबळे आणि समाजात मी गेले 8 ते 10 वर्ष काम करतो. पण मला काहीतरी समाजासाठी काहीतरी करावं ही धडपड माझ्या नेहमी आयुष्यात असते आणि काहीतरी नवीन काहीतरी कल्पना करावी ही शंका मनात आशंका घेऊन बाळगत असतो. हा इन्शुरन्स वाटप करणं माझा त्याच्या पाठीचा एक हेतू आहे की माझा पोलीस बांधव, माझा पत्रकार बांधव हा रस्त्यावर आपण कुठे पण बातमी लावण्यासाठी पत्रकार जात असतो, पोलीस माझे ट्रॅफिक हवालदार असे पाऊस पडत असतो, कुठे खड्डे असतात. आता आमच्या रोडवर भरपूर खड्डे आहेत. शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.